पुण्यामध्ये आज होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला। सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर एकमेकांवरती मारहाणीचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। त्याबरोबरच एकमेकांच्या विरोधामध्ये पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, आपण पाहिलेलं होतं काल रात्री हा सगळा राडा झालेला होता आणि त्यानंतर आता गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। या संदर्भामध्ये काय अपडेट्स मिळतात आणि सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? सध्या सगळी परिस्थिती निवळली आहे। रात्रीच हा जो गोंधळ होता तो काही प्रमाणात शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। दोन्ही म्हणजे एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि अर्थातच काँग्रेसचे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते एका मुलीच्या त्या व्हिडिओमुळे। त्या मुलीने व्हिडिओ सांगितलं होतं मला दमदाटी करून असं बोलायला लावलं की माझ्याकडनं फीस घेतलेली आहे आणि अर्थातच काँग्रेसने अनेक ग्रुप्सवर आहे ते आम्हाला मुली हवे आहेत उद्याच्या कार्यक्रमासाठी एवढे एवढे रुपये दिले जातील असे स्क्रीनशॉट देखील व्हायरल करण्यात आले होते। आणि त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला गोंधळ रात्री साधारण 12:30 वाजेपर्यंत सगळा बघायला मिळाला। 12:30 वाजेपर्यंत गोंधळ सुरू असताना फक्त युवक कार्यकर्ते काँग्रेसचे उपस्थित नव्हते तर काँग्रेसचे वेगवेगळे पद्धतीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचले होते, सतेज पाटील या ठिकाणी होते आणि या सगळ्यांचा जो मुलांचा जो राडा आहे तो शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता। मात्र हा शांत काही व्हायच्या तयारीत नव्हता। त्यामुळे आता काँग्रेसच्या ज्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर आहे, अक्षय जैन त्याच्यात आहे, प्रथमेश आबनावे आहेत, हे जे महत्त्वाचे युवक कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत असणारे ज्यांच्यावर आरोप करण्यात आलाय आम्हाला मारहाण केल्याचं एबीव्हीपी कडनं त्यांच्यावर आता भाजपच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। आपण जर बघतोय तर मागच्या 2 दिवसांपासून काँग्रेस मोठ्या जल्लोषात या कार्यक्रमाची तयारी करत होते। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या भेटी घेत होते आणि आपण या कार्यक्रमाला येणं किती गरजेचं आहे आणि राहुल गांधी मुलींशी काय काय बोलतील हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते। मात्र देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असा आरोप केला होता की काँग्रेसच्या ज्या संस्था आहेत तिथल्या सगळे विद्यार्थी इथे आणून हा कार्यक्रम मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातो असा आरोप प्रत्यारोप केला होता। मात्र आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील या काँग्रेसच्या कार्यक्रमाला 30 ते 40 अटी आहेत त्या घालून देण्यात आल्या होत्या। हे सगळं सुरू असतानाच कालचा जो राडा आहे तो दोन्ही गटांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे भिडले होते आणि दुसरीकडे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते। एवढंच नाही तर काही पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि या झटापटीत 2 युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते जखमी झाले होते। त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथे देखील विजय वडेट्टीवार बाकीचे काही जे नेते होते काँग्रेसचे ते जाऊन पोहोचले, त्यांची विचारपूस वगैरे केली होती। आता मात्र 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे भाजपच्या तक्रारीनुसार। एकमेकांविरोधात तक्रार कालच गेलेल्या आहेत। भाजपवर काय ॲक्शन घेतली जाते किंवा भाजपच्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर काय ॲक्शन घेतली जाते हे पाहावं लागणार आहे। आज दिवसभर हा सगळा काँग्रेसचा उत्साह असणार आहे, त्यांचं प्रिपरेशन सगळे सुरू असणार आहे। या कार्यक्रमाचे 3 वाजता राहुल गांधी पुण्यात दाखल होतील आणि 5 वाजता या सगळ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र त्याच्या आधीचा हा जो राडा आहे याचं कसं निराकरण करतात हे पाहावं लागणार आहे। अगदी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी हा सगळा राडा झाल्याचं आपण पाहतोय। मात्र एकीकडे शिवानी जर आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून काँग्रेसकडनं या कार्यक्रमाची जोरदार अशी तयारी करण्यात येते। त्यामुळे या कार्यक्रमाची कशी तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि साधारणपणे किती संख्या असेल? त्यांनी तर संख्याचं किती संख्या जास्तीत जास्त विद्यार्थिनी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे तो काँग्रेसकडून मागच्या 8 दिवसांपासून सुरू आहे। त्यांनी वेगवेगळी फळी अशी युवकांची नेमली होती जी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन आपण या कार्यक्रमात का आलं पाहिजे, मुलींनी आपापले प्रश्न राहुल गांधींसमोर का मांडले पाहिजे हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न आहे तो युवक काँग्रेसकडनं करण्यात आला होता। आणि त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते देखील मागच्या 2 ते 3 दिवसापासून पुण्यात ठिय्या मांडून होते आणि या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत होते। पोलिसांनी ज्या अटी घालून दिल्या होत्या त्या अटींचा आम्ही पूर्तता करू आणि सगळ्या अटी पालन करूनच आम्ही कार्यक्रम करून दाखवू असा जो विश्वास आहे तो पोलिसांना देत होते। आणि एवढंच नाही तर हे सगळे जे कार्यकर्ते आहे
त्यांनी प्रत्येक मुलींना रजिस्ट्रेशन करायला लावलं होतं आणि त्या रजिस्ट्रेशननुसार आज या ठिकाणी मुली येतील. साधारण 10 ते 12,000 मुली येण्याची या ठिकाणी शक्यता आहे. राहुल गांधी त्यांच्यासोबत काय संवाद साधतात आणि महत्त्वाचं म्हणजे मुली राहुल गांधींना काय काय विचारतात, राहुल गांधींकडनं मुलींना आता काय अपेक्षित आहे, हे सगळं या संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल. कारण आपण बघितलं तर जेनझीचं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता आणि अर्थातच ते तिथे जाऊन पोहोचले होते. काल देखील ज्यांच्यावर काय ते जखमी झाले होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा किंवा गुन्हे मागे घ्या यासाठी राहुल गांधी तिथे जाऊन पोहोचले होते दिल्लीतल्या पोलीस स्टेशनमध्ये. आणि आता आज ते पुण्यात येतील. या सगळ्या कार्यक्रमाच्या या सगळ्या राड्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय असणार आहे हेही दिवसभरात आपल्याला बघायला त्यामुळे आजच्या या सगळ्याच कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल. तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर हॉस्टेलमधील मुलींना धमक्या देणाऱ्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर दिल्याचं एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी ट्विट केलंय. सीओएपी कॅम्पसमध्ये एबीव्हीपी कार्यकर्ते घुसले आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही अशा धमक्या देत असल्याचा आरोप एनएसयूआयनं केलाय. दरम्यान एबीव्हीपीच्या एका कार्यकर्त्याचा मारहाणीमध्ये शर्ट फाटल्याचे देखील व्हिडिओ काँग्रेसच्या रोशन बिट्टू यांनी ट्विट केलेला आहे. तर काल रात्रीच्या सुमारास एबीव्हीपीचे कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपापसामध्ये भिडल्याचं चित्र दिसून आलेलं होतं आणि याच दरम्यान दोन्ही गटामध्ये काहीशी बाचाबाची देखील झालेली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती निवळली. मात्र दरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना या सगळ्याच परिस्थितीमध्ये काहीशी दुखापत देखील झालेली आहे. 2 कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि हीच काल रात्रीची दृश्य आपण पाहतोय. सीओएपी कॉलेजचा हा सगळा कॅम्पस आहे आणि याच परिसरामध्ये हे दोन्ही कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले होते.